श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. त्यानुसार पौष महिन्याची अमावास्या तिथी 9 फेब्रुवारी रोजी आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावास्येला मौनी अमावास्या म्हणतात. मौनी अमावास्येला ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्व दिलं आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला आणि त्याचबरोबर दानाला सुद्धा खूपच महत्त्व आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक फळ मिळते. या दिवशी मौन व्रत देखील पाळले जाते. पंचांगानुसार मौनी अमावास्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार जे आहे 9 फेब्रुवारीला मौनी अमावास्या साजरी केली जाईल. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. असं केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं. तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावास्या महत्त्वाची असून या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो. यासह मौनी अमावास्याला भगवान शिव आणि श्री हरिविष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. तसेच या दिवशी दानासह मौन पाळण्याला देखील खूपच महत्त्व आहे, कारण या दिवशी चंद्र दर्शन होत नाही. चंद्राचा संबंध हा मानसिक स्थितीशी असतो. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते व मन मजबूत होते. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतोय, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, कटकटी होत असतील, मुलांचं पटत नसेल किंवा नवरा बायकोचं पटत नसेल किंवा इतरसुद्धा बऱ्याच समस्या असतात ज्या आपल्या घरामध्ये उद्भवत असतात. तर ह्या का उद्भवतात? तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या येत असतात. जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल किंवा कधी आपल्या घराला किंवा आपल्याला नजर लागलेली असते, तर त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या ह्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते. तर ह्या उपायाकरता केवळ आपल्याला एक वस्तू लागणार आहे, ते म्हणजे लिंबू. लिंबू आपल्याला घ्यायचं आहे. ते फक्त व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. ते चांगलं असलं पाहिजे, कुठेही डागळलेलं किंवा खराब नसावं. असं चांगलं आपल्याला एक लिंबू ह्या उपायाकरता घ्यायचं आहे. कोणालाही नजर लागली असेल की आपल्या घराला नजर लागू नये, आपल्या व्यवसायाला लागू नये, आपल्या गाडीला लागू नये किंवा इतर कोणत्याही गोष्टीला नजर न लागण्याकरता बऱ्याचदा लिंबूपासून उपाय हे केले जातात. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, लोक आपल्या गाडीच्या खाली आवर्जून लिंबू आणि मिरची लावतात. काही लोक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुद्धा लिंबू आणि मिरची लावतात. तर ते का करतात? तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा कोणाची आपल्या घरावर नजर नाही राहिली पाहिजे, ह्या करता लिंबूचा अतिशय प्रभावी असा उपाय केला जातो. तर आपण सुद्धा लिंबूपासून असाच एक उपाय करणार, ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, नजर दोष आहे, कारण नजर जर आपल्या घराला लागली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबते. कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला यश येत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागतं, म्हणजे आपल्यालाच नाही, आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला. आणि म्हणूनच अमावास्या अशी तिथी आहे. जर ह्या तिथीला आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळते. तर आपल्याला काय करायचं? एक लिंबू घ्यायचं, आपल्या उजव्या हातामध्ये ते लिंबू आपल्याला धरायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला ते लिंबू फिरवायचं. आणि फिरवताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा निरंतर जप करत संपूर्ण घरामध्ये हे लिंबू आपल्याला फिरवायचं. आणि घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आणि आपल्या घराच्या दरवाजा मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा हे लिंबू जे आहे ते उतरवायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या घरावर कोणत्याही प्रकारची वाईट नजर किंवा कोणाची करणी बाधा असेल, इडापिडा असेल, नकारात्मकता असेल, ही सर्व निघून जाते.
अतिशय प्रभावी असा हा उपाय. आणि असं 7 वेळा ओवाळून टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे लिंबू जे आपल्या घरापासून थोडं लांब जाऊन दक्षिण दिशेला आपल्याला हे फेकून द्यायचं. फेकून देताना लक्षात ठेवायचं, आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे, सरळ आपल्या घरी यायचं आहे. आणि हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, ह्याची काळजी देखील तुम्हाला घ्यायची आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय प्रत्येक अमावास्येला करा. तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल की तुमच्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, या हळूहळू कमी झालेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांची प्रगतीही झालेली आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण उपाय खूप छोटा आहे पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.